नमस्कार, मी कृष्णा केंडे मराठवाड्याच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। मराठवाड्यात आज देखील आकाश निरभ्र आहे, कुठेही पावसाचे चिन्ह दिसत नाही। काल मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यात कुठेही दमदार पाऊस झाल्याची नोंद नाही, त्यामुळे मराठवाडा आज देखील चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे। कुठे कुठे छोटासा भुरभुर पाऊस येतो, मात्र दमदार पाऊस गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात झालेला नाही। असं असलं तरी विभागीय आयुक्त यांनी मराठवाड्यात 45 ते 50% पेरण्या पूर्ण झाल्याचं सांगितलेलं आहे। त्यामध्ये खास करून कापसाची पेरणी मोठ्या प्रमाणावरती झाली आहे, मात्र यावेळी तुरीचं जी पेरणी आहे त्यामध्ये घट झाल्याचं देखील विभागीय आयुक्तांनी सांगितलेलं आहे। मका त्याचबरोबर इतर कडधान्याची देखील पेरणी झालेली आहे। लातूरमध्ये सर्वाधिक पेरणी झाल्याची नोंद आहे। औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या सगळ्या जिल्ह्यामध्ये एकंदरीतरित्या पेरणीचं जे प्रमाण आहे ते 45 ते 50% असल्याचं या ठिकाणी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत। शेतकऱ्यांना कर्जमाफी ही केवळ शिवसेनेच्या दबावामुळे मिळाली असा त्यांचा दावा आहे आणि ते आज शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावरती येत आहेत। या दौऱ्याची सुरुवात नांदेड जिल्ह्यातून उद्धव ठाकरे करतील। नांदेड जिल्ह्यातल्या तरोडा गावामध्ये उद्धव ठाकरे यांची पहिली सभा सकाळी 11:30 वाजता होईल। त्यानंतर 12:15 वाजता हिंगोलीच्या वसमतमध्ये उद्धव ठाकरेंची सभा होईल। 1:30 परभणीच्या श्रीकृष्ण गार्डनमध्ये उद्धव ठाकरेंची सभा होईल। 3:30 वाजता शेलूत उद्धव ठाकरेंचं स्वागत शेतकरी करतील। जालना जिल्ह्यातील मंठामध्ये देखील शेतकऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांचं 4:15 वाजता स्वागत होणार आहे आणि या दौऱ्यातली शेवटची सभा 5 वाजता रामनगर जालना जिल्ह्यात उद्धव ठाकरे घेतील आणि त्यानंतर औरंगाबादकडे ते प्रयाण करतील। या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत शिवसेनेचे विविध नेते देखील उपस्थित असतील। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्याला झाला नसला तरी इकडे श्रेयवादाची लढाई सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस हे या शेतकऱ्यांना कर्जमाफीचं श्रेय हे केवळ विरोधी पक्षानं काढलेल्या संघर्ष यात्रेमुळे मिळाल्याचं म्हटलंय, तर दुसरीकडे शिवसेनेच्या दबावामुळेच या ठिकाणी ही कर्जमाफी झाल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केलाय। या सगळ्या संदर्भात काल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विचारलं असता त्यांनी ही श्रेय केवळ शेतकरी आंदोलनाचं असून शेतकऱ्याच्या आंदोलनामुळेच भाजपानं केलेली ही कर्जमाफी असल्याचं या ठिकाणी म्हटलं आहे। या सगळ्यामध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आता श्रेयवादाची लढाई सुरू असतानाच भाजपाने या ठिकाणी या सगळ्या कर्जमाफीचं श्रेय शेतकऱ्यांच्या लढ्याला दिलाय। औरंगाबाद शहराच्या बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी एक नवीन नियम केला आहे। 1 जुलैपासून जर तुम्ही सलग 3 वेळा वाहतुकीचा नियम मोडला तर या ठिकाणी तुमचं थेट लायसन्स रद्द करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे। औरंगाबाद शहरामध्ये प्रचंड बेशिस्त वाहतूक पाहायला मिळते। विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांची संख्या वाढते आहे। 4 चाकी देखील सीट बेल्ट न लावता वाहन चालक चालवत आहेत। सातत्यानं रॉंग साईडच्या जाणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे आणि त्यामुळे सारख्या ट्रॅफिक जॅमच्या प्रॉब्लेमला औरंगाबादकरांना सामोरं जावं लागतं। त्यामुळे या बेशिस्त वाहतुकीला वैतागलेल्या पोलीस आयुक्तांनी हा नवीन नियम लागू केला आहे। यामुळे शिस्त लागेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे आणि एक विशिष्ट सॉफ्टवेअरद्वारे तुम्ही महिन्यातून किती वेळा वाहतुकीचे नियमांचं पालन केलं नाही, शिस्त मोडली आहे याची नोंद केली जाणार आहे आणि जर सलग 3 वेळा तुम्ही वाहतुकीचे नियम मोडले आहेत असं लक्षात आलं तर थेट लायसन रद्द करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे।